या संबंधाने तुम्ही काही एक संदेह मनात आणू नका. ही संधी आली आहे, ती व्यर्थ दवडू नका. जावळीत जाऊन त्याला भेटण्यास मुळीच हरकत नाही. तेथे आपले लष्कर घेऊन चला. त्याला तळ देण्यास पुरेशी जागा तिकडे असून गवत पाण्याची ही मुबलक सोय होण्यासारखी आहे. याप्रमाणे त्याने खानाच्या सर्व हरकती मोडून काढून त्याच्या मनात जावळीत जाऊन महाराजांस भेटावे व तेथे त्यांस पकडून कैद करावे हा बेत चांगला भरविला. ही आपल्या वकिलाची खातरजमा खानास खरी वाटून त्याने जावळीत जाण्याची तयारी केली व तो सांगेन तसा वागून आपला इष्ट उद्देश सिद्धीस नेण्याचा निश्चय केला. मग महाराजांचा वकील पंताजी गोपीनाथ याने अफजलखानाचा वास्तविक बेत काय आहे त्याचा बारीक तपास काढून येऊन महाराजांस असे कळविले की खान जवळीस येत आहे. त्यास भेटण्याची तयारी करून तुम्ही गडाखाली जावे आणि त्याला एकांती गाठून ठार करावे आणि मग त्याच्या सैन्यावर छापा करावा. याप्रमाणे खान जावळीस यावयास सिद्ध झाला. हे पाहून महाराजांनी आपल्या जवळच्या सर्व सरदारांस बोलावून पुढे काय करावे म्हणून विचारले. त्यांनी महाराजांस हुरूप देऊन म्हटले की या प्रसंगी आपण आम्हा जी काही कामगिरी सांगाल ती शिरसावद्य करून तदनुरूप वर्तनास प्राणापरती मेहनत करू व आपला उद्देश शेवटास नेऊ. आपण मुळीच चिंता करू नये. मग मातोश्रीस आपण उद्देश कळवून तिची मसलत विचारली. तिनेही त्यांचे आश्वासन करून म्हटले की तुमच्या पदरच्या विश्वासू माणसांच्या मसलतीने ठरेल तसे करा. ह्या कामात तुला यश देणार श्री जगदंबा समर्थ आहे. तुला आजपर्यंत कोणत्याच मसलतीत अपयश आलेले नाही. यास्तव ही मसलतही तू धैर्याने व हुशारीने पार पाडशील असा मला पक्का भरवसा आहे. याप्रमाणे सर्वांचा सल्ला घेऊन महाराज पुढील कार्यास लागले. खानास आपला पुरा विश्वास यावा म्हणून त्याच्या सोयीसाठी जेवढी व्यवस्था करणे शक्य होते तेवढी निरलसलपणे करण्याचा सपाटा त्यांनी चालविला. त्याच्या सैन्यास घाट चढून वर येताना अडचण पडू नये म्हणून जागोजाग असलेली दाट झाडी तोडून वाटा केल्या. त्याच्या सैन्यास तळ देण्यास प्रशस्त जागा व्हावी यासाठी झाडे झुडपे तोडून चांगले विस्तीर्ण व खुले मैदान केले. वाटेत जागोजागी धारकऱ्यांच्या गुप्त व प्रकट चौक्या ठेवून त्यावर कारकून नेमले व त्यांस असा हुकूम केला की खानाच्या सैन्यास ज्या कोणत्या गोष्टींची उणीव पडेल ती पुरवावी व प्रत्येक मुक्कामास मेजवानीची उत्कृष्ट व्यवस्था ठेवावी. आता खानाच्या सैन्याच्या सोयीसाठी जी ही वाट महाराजांनी केली होती ती अशा युक्तीने केली होती की त्या वाटेच्या आसपास किर्र झाडी असून तिथून पलीकडे काय आहे ते दिसू नये. कोटकोटे आडव्या वाटा होत्या. त्यात मोठी मोठी झाडे टाकून त्या साप बुजून टाकल्या होत्या. महाराजांनी हा आपला गुप्त बेत नेताजी पालकर, मोरोपंत पेशवे व तानाजी मालुसरे यांस कळवून नेताजी पालकरास सैन्य देऊन कोकणातून घाटमाथ्यावर लागोलाग बोलाविले व त्यांस किल्ल्याच्या पूर्वभागी अंमळदूर दाट झाडीत दबा धरून बसावयास सांगितले. ते अशा करिता की खानाचे लोक त्या बाजूला चढून येण्याचा संभव होता. मोरोपंताबरोबर जुने कसलेले योद्धे होते. त्याला अशी वर्दी दिली की खानाचे बहुतेक सैन्य खाली जावळीस तळ देऊन राहावयाचे आहे. त्याच्या आसपासच्या झाडीत तुम्ही आपल्या लोकांनिशी लपून राहावे. नेताजीच्या सहाय्यास रघुनाथ बल्लाळ व मोरोपंताच्या सहाय्यास त्र्यंबक भास्कर यांस दिले. या सर्वांस असा हुकूम केला की खानाचा समाचार घेऊन फते झाल्यास शिगांचा आवाज होईल. त्याबरोबर नेताजीने पुढे चाल करून येऊन शत्रूचे जे सैन्य वर येईल त्यावर हल्ला करावा आणि गडावरून 5 तोफा झाल्या म्हणजे
मोरोपंतांनी जावळी येथील खानाच्या लष्करावर तुटून पडावे, कोणीही बेफाम राहू नये व लुटीवर नजर ठेवू नये, ही अशी बाहेरील व्यवस्था करून गडावर जितके लोक व तोफा वगैरे सामग्री हवीशी वाटली तेथे तितकी स्वतः पाहून ठेवली. जागोजाग नाकेबंदी केली. किल्ल्याच्या मागच्या बाजूच्या प्रत्येक बुरुजावर 50 मनुष्य व पुढच्या बाजूच्या प्रत्येक बुरुजावर 100 मनुष्य ठेवले. शिवाय किल्ल्याच्या दरवाजावरून आत सदरेपर्यंत जागोजाग पुष्कळ लोक ठेवून दिले. त्यावरील मुख्यास अशी वर्दी दिली की आम्ही गडावरून खाली उतरू लागलो म्हणजे कर्णा वाजेल, त्यावेळी तुम्ही हळूहळू पुढे सरकत यावे आणि भेटीसाठी केलेल्या जागेपासून बाणाच्या टप्प्यात राहावे. ह्याप्रमाणे किल्ल्याच्या दरवाजापासून भेटीच्या जागेपर्यंत टप्प्याटप्प्याने 1000-2000 लोक उभे राहतील अशी व्यवस्था केली व शेवटपर्यंत थोडेसे निवडक लोक बरोबर असावेत असे ठरविले. गडाखाली बुरुजानजीक मोकळी जागा होती. तेथे खानाची मुलाखत घेण्याचे ठरवून त्या जागी सुंदर व भव्य मंडप तयार करविला. त्यात एक मुख्य बैठकीची व 2-3 लहान बैठकीच्या जागा करविल्या. मुख्य बैठकीची सदर फारच उत्कृष्ट करविली व सुंदर छत लावून त्याला मोत्यांच्या झालरी लावल्या व जिकडे तिकडे गाद्या, पडगाद्या, लोड, गिरद्या वगैरे सुरेख लावून ठेवले. ह्याप्रमाणे ह्या सदरा एकीहून एक उत्तम करून सर्व मंडप चांगला शृंगारला. ही अशी सगळी व्यवस्था करून त्यांनी खानास येण्याविषयी निरोप पाठविला. त्यावरून तो आपल्या लोकांनीशी रडतोंडीच्या घाटाचा रस्ता नीट केला होता त्याने यावयास निघाला. यावेळी त्याने तोफा वगैरे आपले अवजड सामान वर आणले नाही असे म्हणतात. खान रडतोंडीच्या घाटेने उतरून पारानजीक कोयनेच्या काठी मुक्काम करून राहिला. या वाटेने वर येताना त्याच्या लष्कराचे फारच हाल झाले व त्याच्या सैन्यातले पठाण म्हणू लागले की हा शिवाजी मोठा हरामखोर आहे, त्याची करामत व हिकमत कोणाला कळावयाची नाही. या प्रसंगी अशा बिकट ठिकाणी चढून गेल्यावर आपली काही धडगड दिसत नाही. हे उद्गार अफजल खानाच्या कानी जात, परंतु त्याच्या बुद्धीस पक्का भ्रम पडल्यासारखा झाला होता. शिवाजी महाराज अशा युक्तीने आपल्या हाती खचित लागतील अशी बळकट आशा त्यास वाटल्यावरून त्याने हे धाडस केले. खानाच्या मुक्कामाच्या जागी तंबू, राहुट्या, मंडप इत्यादिकांची तयारी करून त्याच्या लष्करास लागणाऱ्या सामानसुमानाची तरतूद चांगली करून ठेवली होती. ही सगळी व्यवस्था पाहून खान बहुत खुश झाला. त्याला आता खास वाटू लागले की शिवाजी महाराजांचे दिल आपल्याविषयी साफ आहे. ते आपणास बिनदिक्कत भेटतील व मग आपला हेतू सिद्धीस जाईल. जावळीत जाऊन पोहोचल्यावर खानाने कृष्णाजी भास्करास गडावर पाठवून महाराजांस असा निरोप दिला की आम्ही खाली येऊन दाखल झालो आहोत. भेटीस सत्वर यावे, विलंब लावू नये. हा निरोप घेऊन वकील गडावर गेला. त्याच्याशी लौकिकात काही बोलावयाचे होते ते बोलून मग त्याला महाराज एकांतिक घेऊन गेले व त्याच्याशी हितगुजाच्या गोष्टी करू लागले. तेव्हा तो वकील म्हणाला की आपल्याशी कबूल केल्याप्रमाणे खानास जावळीस तर आणले आहे. आता खाशांशी मुलाखत एकांतिक करवितो. या समयी आपण आपला पराक्रम व आपले शौर्य यांची पराकाष्ठा करून स्वकार्य सिद्धीस न्यावे. नंतर असे ठरले की
नेमलेल्या ठिकाणी खानाची व महाराजांची भेट आजपासून 3ऱ्या दिवशी व्हावी. कृष्णाजी भास्कराने मात्र खानाकडून असे करवावे की मुलाखतीस येताना त्याने आपल्याबरोबर फक्त एक शिपाई सदरेस आणावा. व महाराजांनीही एकच शिपाई बरोबर न्यावा. वरकड सगळे लोक उभयतांनी दूर ठेवावेत. ही व्यवस्था खानाकडून मान्य करवितो असे अभिवचन देऊन कृष्णाजी भास्कर गडाखाली आला. खानाकडे जाऊन त्याने भेटीच्या अटी त्यास कळविल्या व वरती आणखी अशी सफाई केली की शिवाजी महाराजांना तुमचा भरवसा अद्यापि येत नाही. यास्तव आपला मतलब साधण्यासाठी ते म्हणतात त्या अटी मान्य करण्यास आपणाला काही एक हरकत नाही. खानाला शिवाजी महाराज केव्हा हाती लागतात असे होऊन गेले होते. त्या अटी मान्य करण्यास त्याने मुळीच आढेवेढे घेतले नाहीत. त्या त्याला तात्काळ मान्य झाल्या. भेटीची जागा तयार केली होती. ती कशी आहे ते पाहून येण्यासाठी त्याने आपल्या भरवशाचे लोक पाठविले. त्यांनी ती पाहून येऊन खानास अशी बातमी दिली की जागा चांगली मोकळी असून जवळपास फौज वगैरे काही ठेवलेली नाही. शेवटी भेटीचा समय समीप आला. खान 1500 निवडक लोक बरोबर घेऊन निघाला. हे पाहून कृष्णाजी भास्कर म्हणाला की एवढे लोक भेटीच्या जागी घेऊन गेला तर शिवाजी महाराजांस तुमचा विश्वास वाटणार नाही व ते कदाचित गडाखालीही येणार नाहीत. तुम्ही पातशाही वजीर असून नामांकित वीर आहात. शिवाजी महाराज आपणापुढे केवळ तृणवत आहेत. त्यांना पकडायला एवढी तयारी कशाला? ते कराराप्रमाणे एक शिपाई घेऊन येणार. तेव्हा आपणही एकच मनुष्य बरोबर घेऊन सदरेस जावे हे ठीक दिसते. हे त्या गर्विष्ठ खानाला पसंत वाटून त्याने आपले लोक वाटेत जागोजाग ठेवले व काही जणांस भेटीच्या ठिकाणापासून बाणाच्या टप्प्यात ठेवून तो पालखीत बसून पुढे चालला. त्याच्या बरोबर 2 हुजरे, सईदबंडा या नावाचा एक शिपाई व कृष्णाजी भास्कर एवढेच लोक तो सदरेस आला त्यावेळी होते. त्याची अशी पक्की खात्री होती की करार बर हुकूम शिवाजी महाराज भेटावयास आले म्हणजे बस आहे. त्यांना आपण तत्क्षणी कैद करून घेऊन जाऊ. त्यांचे आपल्यापुढे बळ ते किती? याप्रमाणे त्याला स्वबलाचा पूर्ण भरवसा असल्या कारणाने त्याने आपला जामनिमा एखाद्या कचेरीस जावयाच्या वेळी करतात तसा केला होता. त्याच्या अंगात मजलींचा झिरझिरीत अंगरखा असून एका हातात नुसती एक तलवार होती. खान महाराजांच्या पूर्वी सदरेस जाऊन बसला व त्यांना लवकर खाली घेऊन येण्यासाठी त्याने आपल्या वकिलास गडावर पाठविले. त्याने सांगितल्यावरून महाराजांस कळले की खान एका शूर शिपायास बरोबर घेऊन सदरेस आला आहे. खान एका शूर शिपायास बरोबर घेऊन सदरेस आला आहे. तेव्हा महाराजांनी खानाला असा निरोप पाठविला की तुम्ही फक्त एका हुजऱ्यानिशी सदरेस बसाल तरच मी खाली येईन. त्यावरून खानाने सय्यद बंडास दूर जाऊन राहावयास सांगितले. इकडे महाराजांनी पूर्वोक्त प्रकारे सगळा कडोकट बंदोबस्त केल्यावर स्नान, देवपूजा आदी करून नित्यविधी उरकले. नंतर त्यांनी श्री भवानीचे स्मरण केले व हा आणीबाणीचा हा केवळ जीवावरचा प्रसंग पार पाडण्याविषयी तिची मनोभावे प्रार्थना केली. ती इतकी सोत्कंठ होऊन केली की भवानी त्यांच्या अंगात संचारून
येण्याप्रमाणे बोलली, अरे मुला, चिंता करू नको. ह्याच समय तुझ्या पाठीवर मी उभी आहे. खानास मोह घालून मी तुझ्या सन्मुख आणले आहे. तरी तू निर्भय चित्ते अवसान धरून त्याचा वध कर. त्याचे शिर कापून माझ्या पुढे ठेव. त्याच्या रुधिराचा टिकला ललाटी लावून म्हैसा बळी देऊन मला संतुष्ट कर. जवळच्या कारभाऱ्यांनी देवीचे हे शब्द टिपून ठेवले व अंगातले वारे जाऊन ते सावध झाले. तेव्हा त्यास ते निवेदन केले. ते ऐकून त्यास अधिकच हुरूप आला. नंतर त्यांनी आपल्या एकंदर सरदारांस उद्देशून असे भाषण केले, आम्ही तर जीवित तृणप्राय समजून शत्रूच्या अंगावर चालून जात आहोत. यात यश आले तर ठीकच आहे, परंतु काही भलताच प्रकार घडला तर तुम्ही घाबरून जाऊ नका. ठरविलेल्या बेताप्रमाणे शत्रूवर चालून जाऊन त्याचा मोड करा व राज्याचे रक्षण करा. तुम्ही सर्व शूर व पराक्रमी आहात. आमची सगळी मदार तुमच्यावर आहे. तुमच्यासारखे इमानी व वीर्यशाली पुरुष सहाय्यास आहेत म्हणून आम्हास यवनांची पर्वा वाटत नाही. या समयी सर्वांनी आपापल्या शौर्याची व पराक्रमाची पराकाष्ठा करावी. तुमची अनुकूलता आहे म्हणून मला अफजल खानाचा मुळीच हिशेब वाटत नाही. आजपर्यंत केलेली कमाई आपल्या सहाय्याचे व शौर्याचे फळ आहे. ही आपली कमाई कायम राखण्यास जीवाची पर्वा न करता ह्या कठीण प्रसंगी झटाल तर तुमची कीर्ती अधिकच वाढेल. हे असे वीरोत्साहाचे उद्दीपन करणारे भाषण ऐकून सर्व लोकांच्या अंगात स्फुरण आले. ते म्हणाले, आपण आम्हास जी जी आज्ञा कराल तदनुसार वागण्यात आम्ही यत्किंचितही कसूर करणार नाही. त्यासाठी आमचे प्राणही बळी पडले तरी त्याची आम्हाला क्षिती नाही. हे प्राण आपल्या चरणी एकवार वाहिले आहेत, ते आता आमचे नव्हेत. स्वामीकार्य गत झाले तर ते आम्ही मोठेच भूषण समजू. ह्याप्रमाणे पदरच्या लोकांत उत्साह व अभिमानही जागृत करून व त्याच्याशी आणखी काही निर्वानिर्वीच्या गोष्टी बोलून महाराज खाली जाण्याच्या तयारीस लागले.